नमस्कार. तर झालेलं आहे आता आपलं सध्या काम, घरातलं सगळं आवरून झालेलं आहे काम, म्हणजे स्वयंपाक वगैरे, भांडी वगैरे. आता आपल्याला लागायचं आहे आपल्या कामासाठी. म्हणजे आता संक्रांतीचा महिना चालू आहे ना, तर संक्रांतीसाठी ब्लाऊज आलेले आहेत. तर ब्लाऊज आलेले आहेत. अजून पण मी काही शॉप घेतलेलं नाही. रोडला रायरी कलेक्शन म्हणून आहे शॉप माझा. तर आत्ता आपल्याला बघा, माझ्याकडे एक ब्लाऊज आला आहे असा रेडीमेडवाला, म्हणजे रेडीमेडच वर्क आहे त्याला, पण ॲडजस्ट करून किती शिवायचं आहे. कारण जे स्लीव्जला जी वर्क दिलेलं आहे, तर एक साईडला कमी आहे, एका साईडला कपडा जास्त आहे, तर ते ॲडजस्ट करायला टेलरला जास्त अवघड जातं. आणि ह्याच्यावर बघा अशी मोराची डिझाईन दिलेली. जर एखाद्याचं माप मोठं असेल, मोठं माप असल्यानंतर काय होतं मग ते म्हणजे हे फिटिंगमध्ये आले की मनी खूप त्रास होतो शिवणाऱ्याला पण. आणि हे बाहीवर असं वर्क दिलेलं आहे. आता मी काल कटिंग करून ठेवलेलं आहे ब्लाऊजची. तर हे आहे प्रिन्स कटचा ब्लाऊज. तर बघू शकता की दोन्ही पण स्लीव्जला अशी डिझाईन आलेली आणि पाठीवरची पण डिझाईन दाखवते. त्याला पण म्हणजे खूप ॲडजस्ट करून शिवायचं आहे. तर आपण कंप्लीट झाल्यावर पण मी तुम्हाला ब्लाऊज दाखवणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, हे असं दिलेलं आहे. कुणाला जर डीप गळा असेल तर काय करायचं टेलरने सांगा तुम्ही. आता हे म्हणजे एवढा काही डीप जास्त गळा नाही. आणि हे दिलेले छोटे छोटे मोर जे दिलेले आहेत ते लटकनसाठी आहेत. तर आपल्याला हा ब्लाऊज आता कंप्लीट करायचा आहे. तर बघूया शिवल्यानंतर कसं, म्हणजे ॲडजस्ट करून तर बघणार आहे. कारण एका शोल्डरची साईड बघा जास्त आलेली, इकडं जास्त कपडा आहे आणि इकडच्या शोल्डरला कमी आहे. तर हे पूर्ण ब्लाऊज तर गिरायकाला पूर्ण असा व्यवस्थितच पाहिजे असते. आणि हा ब्लाऊजला बघा तुम्ही रेडीमेड वर्क आहे. आपण हाताने वर्क केलं जरा थोडंसं ॲडजस्ट, म्हणजे जसं कुणाला डीप गळा पाहिजे असेल तसं घेतो. तर असो, आता ह्याच्यावर आहे असं. तर आपण टेलर म्हणजे कुठलंही कसंही काम असो ब्लाऊजचं, त्याला व्यवस्थित करून ब्लाऊज कंप्लीट करणार म्हणजे करणार, ही हैसियत असते टेलरची. तर चला बघूया आपण. ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर पण मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला. तर चला, तोपर्यंत बाय बाय. बघत राहा ब्लाऊज. आणि आपल्या रायरी कलेक्शनमधून तुम्हाला ब्लाऊज, साड्या पण वगैरे छान छान असं भेटून जाते. आणि थोड्याच दिवसात सगळ्याच्या आशीर्वादाने माझं पण शॉप रोडला परत व्हावा. कारण आता रोडचे कामं झाल्यामुळं काय सध्या घरातच आहे माझं शॉप. आपला छोटासा होता, पण बघूया कधी होतो आहे कधी नाही. माझं तर शॉप बघण्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि आता रोड झाल्यामुळं तर भरपूर भाडे सांगायला लागले. पहिले 4 ते 5 हजार भाडं होतं, आता एकदम 10-12 एवढं पण आपल्याला भाडं ॲडजस्ट झालं पाहिजे. तर सध्या तर आपल्या घरातूनच चालू आहे काम, ब्लाऊज शिवण्याचं आणि साड्या विकण्याचं पण. तर चला, ओके बाय. नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.